हॅलो तन्वी, काय करतेय? तुम्ही सांगितलं ते मी काय सांगितलं? व्हेज सँडविच. व्हेज सँडविच? मग आपल्या सबस्क्रायबर लोकांना पण सांग तू कसं बनवते व्हेज सँडविच. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण व्हेज सँडविच म्हटलं तर आपण जे व्हेज म्हणजे सॅलड असते ते कापून घेतले. यात मी फक्त काकडी आणि ओनियन घेतला आहे, टोमॅटो नाही आहे, आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. यामध्ये थोडंसं चाट मसाला टाकला आहे, थोडंसं नमक टाकलं आहे आणि ऑर्गॅनो टाकलेलं आहे. काय? ऑर्गॅनो. ओके. अच्छा, हे जे पिझ्झा सोबत येतं ते? हां, हे माझ्या खूप सारे पडलेले आहेत. पिझ्झा खाऊन खाऊन जमा केले वाटतं. मी नाही, ते तुम्हीच गेले. मी ठेवलेले आहेत ते असं कधी काही करताना मला ते काम येतं. आणि आता हे आपण बनवणार आहोत गार्लिक सॉस. तर यामध्ये रेड चिली फ्लेक्स, बटर आणि गार्लिक टाकल्यात. याला आपण मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. हां, एक मिनिट, एक विसरले मी. यात मायोनीज टाकून घेतलंय मी आणि हे सगळं मिक्स करून घेतलंय. मायोनीज? ओके. करावं लागेल याला. तर तुम्ही आपला होळीचा ब्लॉग बघितला का? जर नसेल बघितला तर जाऊन बघा आणि आम्हाला सांगा की आमची होळी कशी झाली. बारीक बारीक कट करायचं, मग यावर ते व्यवस्थित स्प्रेड होतं. तसं राऊंड राऊंड पण कट करायचं, पण मला एवढं राऊंड राऊंड येत नाही म्हणून मी आपलं बारीक बारीकच कट करते. हे टोमॅटो खात नाही म्हणून टोमॅटो नाही टाकलेला. सिया ब्रेड खाती. त्याला आपल्याला करायचंय ग्रिल, पॅन ग्रिल. ओके. ग्रिल तर मग तू तव्यावरच करणार का ग्रिल? हो. ओके. तर आपल्याकडे ग्रिल मशीन नाहीये, तर आपण तव्यावरच त्याला ग्रिल करणार आहोत, है ना? थोडस खूप कच्चा चांगला लागत नाही म्हणून. अमूल बटर. अमूल बटर. बावड ना. मग या सँडविचचं नाव काय? व्हेज सँडविच. गार्लिक ब्रेड व्हेज चीज सँडविच. चीज नाही, फक्त व्हेज सँडविच. व्हेज सँडविच. चीज बीज नाही टाकला. चीज नाही टाकलेला. चीज नाही ते आपल्याकडे कुठून टाकणार. मला तर आवडतं चीजचं. म्हटलं ते गरम आहे ना. लोकांना 120 रुपये काढा. हा 120 रुपये काढा म्हटलं. 120 रुपये? एवढं स्वस्त आहे तुझं सँडविच?
तुम्ही खाणार तेवढं सांगितलं, तेवढेचे पैसे सांगितले मी. एवढं स्वस्त आहे का? मला वाटलं 300-400 रुपये सांगितले. स्वस्ताने तुम्हाला डिस्काउंट दिला, तुम्ही ब्लॉगर आहे ना म्हणून. आणि तुम्ही 2-3च पीस खाणार ना म्हणून तेवढेचे पैसे सांगितले मी. तर गाईज हे आपले सँडविचेस रेडी झालेत आणि याचं पूर्ण श्रेय जात आहे तन्वी प्रीतम दांदडे. पाऊस तर गोड आहे फक्त बस. चला खाऊया. सँडविच बनवले तन्वीने आणि चला खाऊया आपण. दाखव सँडविच. येस. चला तर मित्रांनो, मला एक नक्की सांगा की तुम्ही होळीचा व्लॉग बघितला आहे का नाही, आणि नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. होळी आमची खूपच छान झालेली आहे आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं. आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जुने असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, कमेंट करा, तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. तर चला भेटूया परत एकदा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.